वा, आता तूही मला वाचायला लागलीस? त्याने हलक्या सुरात उत्तर दिलं आणि अविकाचे गाल लालसर झाले. तिने नजर खाली झुकवली. तो तिची थट्टा करत होता, अगदी ध्रुवसारखं. आर्यनचा हा स्वभाव अविकाने कधीच पाहिला नव्हता, त्यांच्या आधीच्या कोणत्याही भेटीत. तो नेहमीच तिच्याशी थोडा उग्र, थेटपणे वागत असे आणि कदाचित त्यामुळेच त्याची हा नवा बाजू पाहून तिच्या मनात काहीतरी कोमल वाटायला लागलं होतं. हे योग्य नव्हतं. ही भावना, तिला असं काही वाटायलाच नको होतं. कोणत्याही पुरुषासाठी हे उचित नव्हतं. तिने जवळजवळ कपाळावर आठी आणली. काय एवढं अस्वस्थ वाटत होतं त्याच्या अनुपस्थितीत? आणि का त्याचं परत न ऐकून तिचं मन आनंदाने भरून आलं होतं? ती रोज रात्री खिडकीतून बघत असे की घरात दिवे लागलेत का हे पाहण्यासाठी. पण हे का? त्यांच्यात काही होऊच शकत नव्हतं. त्यांची विचारसरणी, स्वभाव, वागणं सगळंच एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं होतं. कशातही साम्य नव्हतं. मग का ती त्याच्याकडे उठली जात होती? का ती त्याला पाहू इच्छित होती? का तिला त्याचं स्केच काढावं असं वाटत होतं? त्याच्यासोबत बसून कॉफी पिणं हे योग्य आहे का? काहीच अर्थ लागत नव्हता. मी काही मदत करू का? तिने अचानक विचारलं. सगळं नियंत्रणात आहे, आर्यन म्हणाला आणि मग त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काहीतरी बदललं होतं. तिच्या चेहऱ्यावर आता अस्वस्थपणा स्पष्ट दिसत होता. ती गंभीर वाटत होती. त्याने काही कठोर बोललं होतं का? कदाचित ती फक्त तिथे बसायला सहज नव्हती. पण काही मिनिटांपूर्वी तर ती अगदी आरामात होती. त्याच्या विनोदावर तर तिने गालही लालसर केले होते. का तिचा मूड अचानक असा बदलला? त्याने ठरवलं, ठीक आहे, काहीतरी द्यायचं तिला. पण जर तुला खरंच उपयोगी वाटायचं असेल तर त्या कपाटातून कॉफीचा डबा घेऊन ये. तिथे ठेवलेला आहे, असं म्हणून त्याने कपाटाकडे इशारा केला. ती मोकळेपणाने स्टूलवरून उठली आणि पटकन डबा घेऊन आली. आर्यनने डोकं हलवलं. ती खूपच वेगळी मुलगी होती. तो फ्रीजकडे वळला, क्रीमर काढण्यासाठी. त्याला स्वतःला त्याची गरज नव्हती, पण तिला लागणार होतं. छे, मुली म्हणजे खरंच गोंधळून टाकणाऱ्या असतात. तिला काय झालं होतं? त्याने मागे वळून पाहिलं. ती पायाच्या अंगठ्यांवर उभी राहून डबा काढत होती. कारण उंची पुरेना. तो जवळपास हसू लागला. ती ठेंगणी नव्हती, तोच खूप उंच होता आणि घरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्या उंचीनुसार ठेवलेल्या होत्या. त्याने डबा तिच्याकडून घेतला आणि त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. तेवढ्यात तिने झटकन आपला हात मागे घेतला. तो खरोखर भुवया चढवून पाहत राहिला. हे काय होतं तिचं? जर तिला त्याच्यावर विश्वास नव्हताच तर ती इथे आलीच कशाला होती? जर त्याने अजून विचार केला तर तो खूपच त्रासून जाईल आणि त्याला तसं व्हायचं नव्हतं. त्याने डबा उघडला, मोजून कॉफीची पावडर घेतली आणि मग ती मगमध्ये टाकली. मग डबा परत बंद करून तो तिला दिला. यावेळी जाणून बुजून तिच्या बोटांना न लागता. अविकाचाही हेतू हात झटकून घेण्याचा नव्हता. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असलेल्या मूर्ख विचारांमुळे झालं होतं. ती त्याच्याकडे येताना इतकी विचारपूर्वक वागत नव्हती. तेव्हा योग्य किंवा अयोग्य याचा विचार केला नव्हता तिने. तेव्हा फक्त त्याला पाहणं महत्त्वाचं होतं आणि आता ती त्याच्या भोवती लाजत, घाबरत वागत होती. अर्थातच ती त्याला एक पुरुष म्हणून ओळखत होती. आता थोड्याच वेळापूर्वी ती ध्रुवसोबत बसली होती. त्याच्याशी हस्तांदोलन केलं होतं. त्याने तिचे केसही हलके फुलके चुडवले होते आणि तेव्हा तिला ते अजिबात विचित्र किंवा गैर वाटलं नव्हतं. मग आता आर्यनसोबत ती असं का वागत होती? त्याने तिला काही अयोग्य केलं नव्हतं. हे सगळं तिचं होतं, फक्त तिचं. तिला आर्यनच्या उपस्थितीत जे वाटत होतं ते खूपच वेगळं होतं, अगदी ध्रुवसारख्या मित्रासाठी वाटणाऱ्या भावनेपेक्षा. ती स्वतःच्याच मूर्खपणामुळे चिडली होती. तो फारच संवेदनशील, निरीक्षक स्वभावाचा होता. त्याने नक्कीच तिचं अचानक बदललेलं वागणं लक्षात घेतलं असणार. आणि जर त्याने ते गैरसमजून घेतलं तर? जेव्हा त्याने तिच्याकडे कॉफीचा डबा दिला तेव्हा त्याने मुद्दाम तिच्या बोटांना स्पर्श न होईल याची काळजी घेतली होती. हे पाहून तिला आणखी वाईट वाटलं. ती डोकं खाली झुकवून वळली आणि ओठ चावले. किती मूर्खपणाचं वागणं होतं तिचं. तिला त्याच्यासमोर कसं वागायचं हेही समजत नव्हतं. तिने कपाटाचा दार उघडला आणि डबा ठेवण्यासाठी पायांच्या बोटांवर उभी राहिली. पण त्याआधीच तिचा तोल गेला. तिने तो डबा सावरायचा प्रयत्न केला पण जमलं नाही आणि तो थेट किचन काउंटरवर आपटून फुटला. भयंकर आवाज होऊन काचेचे तुकडे आणि कॉफी पावडर सगळीकडे पसरली. ती दचकली आणि दोन्ही हात तोंडावर ठेवून थिजली. हे काय केलं तिने? तो डबा किती सुंदर होता आणि तिने तिच्या हाताच्या अवखळपणामुळे तो फोडून टाकला. तिने खांद्यावरून मागे वळून पाहिलं. आर्यन काय म्हणेल? तो कसा रागावेल? ही पहिलीच वेळ होती ती त्याच्या घरात आली होती आणि तिने असा गोंधळ घातला होता. काहीतरी तोडलं होतं. कुत्रे सुद्धा त्या आवाजावर भुंकायला लागले होते. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
तो तिच्याकडे चालत येताना पाहून तिने पुन्हा वळून घेतलं आणि घाईघाईने काचांचे तुकडे उचलायला सुरुवात केली. तेव्हा अचानक तिला डाव्या तर्जनीत तीव्र वेदना जाणवली. तिने बघितलं आणि भांबावून गेली. बोटातून रक्त वाहत होतं. तिने स्वतःची बोटं कापली होती. जर अजून थोडं असंच झालं असतं तर लाजेने ती जागेवरच बेशुद्ध पडली असती. हे काय केलं तू? आर्यनचा रागाने भरलेला आवाज आला. अविकाने त्याच्याकडे पाहिलं. तिची अपेक्षा होती की तो रागावेल, या सगळ्या गोंधळावर चिडेल, पण त्याची नजर तिच्या जखमीत अडकली होती. त्याच्या चेहऱ्यावर काळजी होती आणि हताशपणाही. तू बघून नाही का घेतलंस? त्याने गंभीर स्वरात विचारलं. जणू तिची ही दुखापत त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा प्रश्न होता. अविकाला आश्चर्य वाटलं. तो खरंच तिच्या जखमेबद्दल अधिक चिंतित होता की ती कॉफी किंवा डबा फुटल्याबद्दल? त्याचे शब्द आणि चेहरा दोन्ही सांगत होते की हो, त्याला खरंच तिची काळजी होती. आर्यनचं लक्ष अचानक झालेल्या आवाजाकडे गेलं आणि त्यानंतर अविकाच्या दचकलेल्या श्वासाने. त्याने वळून पाहिलं तर ती जागीच थिजलेली उभी होती. डोळे दहशतीने मोठे झाले होते आणि तिचं संपूर्ण लक्ष फुटलेल्या कॉफीच्या डब्यावर होतं. काचांचे तुकडे आणि सांडलेली कॉफी जणू तिच्या मनातल्या हताशतेचं प्रतीक वाटत होते. सुरुवातीला आर्यनला थोडा त्रास झाला. शेवटी एक डबा फुटला होता एवढंच ना? पण जेव्हा त्याने अविकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या चेहऱ्यावर जणू एखादं मोठं पाप केल्यासारखे भाव होते. जणू त्या फुटलेल्या डब्याचा तिच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या अपयशाशी काहीतरी गूढ नातं होतं. ती जणू स्वतःवरच फार रागवलेली होती. जणू डबा फुटणं हे काहीतरी अपरिहार्य होतं, जे ती आधीच गृहीत धरून बसली होती. आर्यनने भुवया उंचावल्या. तिचा हा अतिरेक का? पण हो, तिच्या डोळ्यातले अश्रू खरे होते. अरे बापरे, तो मनात म्हणाला. डब्यासाठी हे सगळं नकोच. त्याने डोकं हलवत तिच्याकडे जायला सुरुवात केली. तेवढ्यात ती खाली वाकून काचेचे तुकडे उचलू लागली. तो तिला राहू दे म्हणायच्या आधीच तिचा वेदनेने भरलेला आवाज आला. अरेच्चा, तिचं बोट कापलं गेलं होतं. तो पटकन तिच्याजवळ पोचला आणि पाहिलं तर खरंच एक काचेचा तुकडा बोटात खोलवर उतलेला होता आणि त्यातून रक्त वाहत होतं. का नाही राहिलीस तू शांत? त्याला चिडचिड वाटू लागली. ही पहिलीच वेळ होती ती त्याच्या घरात आली होती आणि पहिल्याच दिवशी तिने स्वतःला दुखावलं होतं. त्याला तिचं दुखणं अजिबात आवडलं नव्हतं. का हे तो स्वतःही जाणून बुजून समजून घ्यायला तयार नव्हता. पण तरीही तिला त्रास होणं त्याला सहन होत नव्हतं. काय केलंयस तू? त्याने रागाने विचारलं. आता बघ दुखापत झाली. थोडी काळजी घ्यायला नको होती का? काचेच्या जवळ असताना जरा जपून. ती दुखावलेली दिसत होती पण तिचं दुखणं जणू त्या फुटलेल्या डब्यामुळे अधिक होतं. मुली, त्याने मनात विचार केला. या प्रकरणात कधी अर्थ लागणारच नाही बहुतेक. गुगलही उत्तर देऊ शकणार नाही असा एकमेव प्रश्न. ये इकडे, त्याने थोड्या करड्या स्वरात सांगितलं आणि लगेचच तिच्या चेहऱ्यावर आलेला हताश भाव पाहून पश्चाताप झाला. कधी कळणार त्याला की ही मुलगी अशा रागीट स्वरांची सवय नसलेली आहे. त्याने खोल श्वास घेतला आणि तिच्या मनगटाला हलकेच धरून तिला सोफ्याकडे नेलं. तिला तिथे बसवलं आणि नंतर वॉशरूममध्ये जाऊन फर्स्ट एड किट आणायला गेला. पुन्हा खाली येताना तो थांबला. त्याचे कुत्रे डॉन आणि किसळ तिच्याजवळ बसले होते आणि तिच्या दुसऱ्या न दुखावलेल्या हाताला हलके हलके चाटत होते आणि ती त्या दोघांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती. तो क्षणभर स्तब्ध झाला. नेमकं कधी हे तिघं एकमेकांचे मित्र झाले होते? डोकं हलवत आर्यन पुढे गेला. त्याने तिचा हात आपल्या मोठ्या हातात अलगद घेतला आणि त्या काचेचा तुकडा अलगद बाहेर काढला. तो तुकडा काढल्यावर लगेचच रक्त अधिक वेगाने वाहू लागलं. त्याने पटकन गॉज घेतला आणि कटावर दाब दिला. काही सेकंदांनी जसं शरीर आपलं काम सुरू करतं तसं आतून ऊती भरून आल्यासारखं वाटतं. आर्यनने अँटीसेप्टिक कापसावर घेतला आणि कटावर लावलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. ती अजूनही वेदनेच्या भावाने पाहत होती, पण तिने काहीही आवाज केला नाही. बहुतेक मुली अशा प्रसंगी किंचाळल्या असत्या. मिका नेहमी तसंच करत असे. फक्त एक सुई टोचली तरी ती ओढत असे. पण अविका काही बोलली नाही. कट स्वच्छ केल्यावर त्याने ते बँडेज लावलं. माफ करा, ती कुजबुजली. तू खूप विचित्र मुलगी आहेस, त्याने त्रासिकपणे म्हटलं. तिच्या सततच्या माफ्यांमुळे तो वैतागला होता. तिच्या मोठ्या डोळ्यांकडे बघून त्याला अपराधी वाटलं. मला तुला दुखवायचं काहीच नव्हतं, त्याने मनात म्हणत तिला म्हणाला. तू त्या मूर्ख डब्यासाठी माफी मागतेस का? का? तू मुद्दाम केलं नाहीस ना ते? आणि जरी केलं असतंस तरी काही बिघडणार नव्हतं. तो सहज मिळणार आहे. पण तुला काचेचा तुकडा टोचला. तू जखमी झालीस. काळजी का नाही घेतलीस? कारण तू त्या निर्जीव वस्तूसाठी स्वतःला दोष देत होतीस. तुला मोठी जखमही झाली असती, आर्यन म्हणाला. त्याचा आवाज काळजीने भरलेला होता.
पण खरं सांग, तुला खरोखर काय त्रास देतंय ते हे नाहीये, बरोबर? तो तिच्या डोळ्यात खोल नजर टाकत बोलत होता. जणू तिला नकार देण्याचं धाडसच नको असं त्याला वाटत होतं. पण तिला उत्तर द्यायच्या आधीच त्याने म्हटलं, उत्तर देऊ नकोस. त्याचा सूर थोडासा कठोर झाला. अविकाला त्याच्या बोलण्याने त्रास झाला. तिला मध्येच थांबवलं गेलं होतं, पण आर्यन अजून थांबला नव्हता. कृपया सतत सगळ्याची काळजी करणं बंद कर, त्याने चिडून म्हटलं. आणि देवासाठी प्रत्येक छोट्याशा गोष्टीसाठी माफी मागणं बंद कर. ते थकवणार आहे. तो उठला तेव्हा त्याच्या हालचालीत तणाव होता. अविकाला त्याच्या शब्दांनी दुखावल्यासारखं वाटलं. तिने काही चुकीचं केलं नव्हतं, मग तो इतका चिडला का? पण आर्यनचं रागावणं केवळ तिच्या माफीमुळे नव्हतं. ती सतत स्वतःवर शंका घेत असे. प्रत्येक गोष्टीत स्वतःला दोष देत असे. स्वतःच्या भावनांना दडपून टाकत असे. ही सगळी कारणं त्याच्या चिडचिडपणाचं मूळ होती. तिच्याशी जोडलेली ही असहाय्यता, ही काळजी आणि संरक्षणाची भावना त्याच्या मनाला अस्वस्थ करत होती. आणि जेव्हा तो तिच्यापासून दूर वळला तेव्हा त्याला जाणवलं की त्याचा स्वतःवरचा ताबा सुटतोय. अविकामुळे त्याच्या मनात अशा भावना का उत्पन्न होतात आणि का तो तिच्या आसपास असताना स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही? तो अजूनही उत्तर शोधत होता. आर्यनला समजतच नव्हतं की एक तुटलेला बरणीचा तुकडा अविकाला इतका भावनिक का बनवतो आहे. तिच्या वाढीवर्गाचा परिणाम होता का हा? खरंच ती होती तरी कोण? त्याला इतकंच माहीत होतं की ती त्याच्या आईच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीची मुलगी होती. पण तेवढंच. जितका तो विचार करत गेला तितकं त्याचं कुतूहल वाढत गेलं. त्याने आपल्या आईवडिलांच्या सामाजिक गोटाचा विचार केला. पण अविकाच्या आईचं नाव काही केल्या ओळखीचं वाटत नव्हतं. तो आपल्या आईवडिलांच्या जवळपास सगळ्या जुन्या मित्रमंडळींना ओळखत होता. मग अविकाची आई त्याला का आठवत नव्हती? आर्यनची नजर पुन्हा अविकाकडे गेली. ती मान खाली घालून बसली होती. खांदे गडप झालेले, जणू पराभूत झाली होती. त्याला आतून काही अस्वस्थ वाटलं. डोक्यात अनेक प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. त्याने चटकन केसांतून हात फिरवला. हिला खरंच काय झालंय? ती कोण आहे आणि काय दडवलंय तिने? माफ कर, तो शेवटी म्हणाला. अविकाने त्याच्याकडे पाहिलं. का माफी मागतोयस? तिने हळूच विचारलं. मी रागावलो म्हणून, आर्यन म्हणाला. पाहिलंस ना, मला सहसा संयम राहत नाही. आणि तू जसं मी काही सांगतो ते गप्प गुपचूप ऐकतेस, कोणतीच प्रतिक्रिया न देता. ते मला आणखी चिडवतं. तू स्वतःच म्हणाली होतीस ना, तुला नाही म्हणणं कठीण जातं. ठीक आहे, हे मी समजू शकतो. पण मग मला तू असं वापरून घेऊ देतेस का? असं काही झालंय का? तिने विचारलं. आर्यन तिच्याकडे बघत राहिला. खरंच विचारते का? ठीक आहे, त्याने फारसं गैरवर्तन केलं नव्हतं, पण तो जरा खडूसपणे वागत होता तिच्याशी. तरी तिने आक्षेप घ्यायला हवा होता. तुला जाणवलंच नाही? त्याने अविश्वासाने विचारलं. मला वाटलं तू काळजी घेत आहेस, ती निरागसपणे म्हणाली. आर्यन तिच्याकडे बघत राहिला. ती तशीच बसून राहिली होती. थोडीशी घाबरलेली वाटत होती, पण तरीही तिच्या शब्दात प्रामाणिकपणा होता. त्याला माहीत होतं ती खोटं बोलूच शकत नाही आणि खरंच तो तिची काळजी घेत होता. पण ठीक आहे, त्याने विचार करणं थांबवलं. ती गेल्यावर बघू. जाऊ दे, त्याने म्हणत एक बॉक्स उचलला. कॉफी हवी आहे की नाही? त्याने विचारलं आणि तिच्या मान हलवण्यावर त्याने तिला परत स्वयंपाकघरात जायला सांगितलं. त्याने पाणी गरम केलं आणि दोघांसाठी कॉफी बनवली. मग तिच्याकडे मग वाढला आणि पाहत राहिला. तिने एक घोट घेतला. छान आहे, ती तिच्या शांतता आवाजात म्हणाली. खरं सांगू का, आजवरची सर्वात चांगली कॉफी वाटली. आणि ती खरं बोलते हे त्याला माहीत होतं. तो खोटं सहज ओळखू शकतो आणि ती तर खोटं बोलायला शिकलेलीच नसावी. तुला माहिती आहे का, भिकाने सांगितलं होतं तू माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी आहेस. पण मला आठवतच नाही की माझ्या आईच्या कोणत्या मैत्रिणीला असं नाव असलेली मुलगी आहे. त्याने मग म्हणत तिच्याकडे पाहत कपातूने घोट घेतला. हा प्रश्न तिला अस्वस्थ करत होता. त्याला स्पष्ट दिसलं की तिचे हात थोडेसे थरथरत होते. जेव्हा तिने मग टेबलावर ठेवला, ती त्याच्या नजरेला टाळत होती. असं का? जर ती त्याच्या आईला खरंच ओळखत असेल तर मग घाबरण्याचं काही कारण नव्हतं. त्याचं कुतूहल अजूनच वाढलं. तुला माहीत असेल मिसेस नंदिनी राहेजा, अविका हळू आवाजात म्हणाली. आर्यनने ते नाव मनात पिळून टाकलं. पुन्हा विचार करताच त्याला थोडंसं आठवलं. हो, आता लक्षात आलं. ती म्हणजे त्याच्या आईची बालमैत्रीण, जी आता लुधियानात स्थायिक झाली होती. त्याची आई फारसा तिचा उल्लेख करत नसे, कारण खूप वर्षांपासून त्या दोघी भेटल्याच नव्हत्या. पण जेव्हा केव्हा निलिमा तिच्या बालपणाबद्दल बोलत असे तेव्हा ती नंदिनी राहेजा या नावाचा उल्लेख करत असे. लुधियानात राहणारी तिची जुनी मैत्रीण. म्हणूनच कदाचित त्याला अविकाचं नाव ऐकून माहीत नव्हतं आणि त्याच्या आईलाही कदाचित याआधी माहीत नसेल.
गंमत म्हणजे इतक्या वर्षांनीही नंदिनीने त्याच्या आईशी संपर्क साधला होता. म्हणजे तू नंदिनीची मुलगी आहेस? तो विचार करत म्हणाला. आई तिला प्रेमानेच आठवत असे. जास्त नाही, पण वेळोवेळी बोलत असे. खूप वर्ष झाली त्यांच्या भेटीला. तो हसून म्हणाला, तुझी आई आणि माझी आई. म्हणूनच कदाचित मी तुझं नाव कधी ऐकलं नव्हतं. कदाचित अलीकडेच त्या पुन्हा संपर्कात आल्या असतील, त्याने स्पष्ट केलं. अविकाने त्याचं ऐकलं आणि हलकंसं हास्य दिलं. तो बरोबरच बोलत होता. आईने खूप वर्षांनी निलिमा आंटीशी संपर्क साधला होता. अर्थातच त्याला तिचं काही माहीत असण्याचं कारण नव्हतं. तो अगदी बरोबर होता. एक गोष्ट सोडून आणि त्याबाबत ती गोंधळात होती. त्याला हे आता सांगावं की नंतर? कदाचित आत्ता त्याला त्याच्या समजुतीवर राहू देणं योग्य होतं. नंतर पाहू. आर्यनच्या मनात मात्र अजूनही एक प्रश्न डोकावत होता. ती इतकी घाबरलेली का वाटत होती? तिने त्याला जी माहिती दिली त्यात काहीही अनोखं नव्हतं. तरीही त्याला सतत वाटत होतं की तिने काहीतरी लपवलंय आणि कदाचित त्या गोष्टीमुळेच ती आधी इतकी भावनिक झाली होती. ती काहीशी विचारात गढलेली दिसत होती. कदाचित त्याने तिला सध्या एकटी सोडणं चांगलं होतं. तिला नुकतीच एका अपघाताचा धक्का बसलेला होता आणि अजूनही ती त्यातून सावरत होती. त्याने तिच्यावर आता दबाव आणणं योग्य ठरणार नव्हतं. पुन्हा कधीतरी, नक्कीच. सध्या तरी त्याने ठरवलं. संवादातली ती बारीक सारीक कौशल्य पुन्हा आत्मसात करणं गरजेचं होतं, जी त्याने वर्षानुवर्ष गमावली होती. थोडी नम्रता आणि सौम्यता, या गोष्टी त्याला आत्तापर्यंतच्या उद्धटपणापेक्षा खूप पुढं घेऊन जातील हे त्याने ठरवलं. अविका वेड्यासारखी स्केच करत होती. का बरं एक स्ट्रोक तिच्याकडून नीट होत नव्हता? त्याचं हास्य कॅप्चर करणं इतकं अवघड तरी का वाटत होतं? शनिवारची पहाट उजाडत आली होती आणि जर हा प्रयत्नही फसला तर तिला झोप मिळणार नव्हती हे तिला माहीत होतं. तिचं मन संध्याकाळच्या घटना आठवत होतं. तिला आठवलं आर्यन तिच्यावर रागावला होता. पण ते सगळं त्याच्या काळजीमधूनच आलं होतं. तिच्याबद्दलची काळजी. ती हसली आणि मग त्याने त्या भावनेबद्दल माफीही मागितली होती. तो खरंच खूप गोड आहे. आता मीही काशी मतभेद ठेवणं तिला शक्यच नव्हतं. नकळत तिला आठवलं जेव्हा तिने चुकून साहिलचा फोटो फ्रेम तोडला होता. तो दिवस आणि ती आठवण अंगावर शहारे आणणारी होती. साहिल रागावला होता कारण ती काचांमुळे जखमी झाली असती म्हणून नाही, तर कारण फ्रेम तुटली होती म्हणून. ती त्याची फार आवडती फ्रेम होती हे तिला नंतर कळालं. त्याच्या रागात त्याने तिला दूर ढकललं होतं आणि तिचं डोकं आपटलं असतं. पण नशिबाने ती वाचली आणि त्याने कधीच माफीनामा केला नव्हता. तिने डोळे मिटले आणि ती आठवण पुन्हा आत कुठेतरी लपवून टाकायचा प्रयत्न केला. हे दोघं वेगळे होते. त्यांच्या स्वभावात फरक होता. तुलना करणं चुकीचं होतं, पण तरीही तिला आठवत होतं ज्या पद्धतीने आर्यनने तिचा हात हलकेच धरून जखमेवर औषध लावलं होतं. त्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. आर्यनने चुकीचं समजलेलं एक गोष्ट तिने का थांबवून सांगितली नाही? ती त्याला दुरुस्त का करू दिली नाही? त्याच्या आईवडिलांना सत्य माहीत होतं, पण तरीही तिला त्याला सत्य सांगायला मनात आलं नव्हतं. ती गोंधळलेली होती. तिला कोणीही फसवणं आवडत नव्हतं आणि आर्यन तर नक्कीच नाही. पण ती त्याला सांगू शकत नव्हती. या नात्याचं काहीच होणार नव्हतं. खरं तर काही होतच नव्हतं सुरुवातीपासून. ते दोघं एकमेकांसाठी परके होते. तिलाही त्याच्याबद्दल फारसं माहीत नव्हतं. मग ती असा का विचार करत होती? ती त्या प्रश्नांचा विचार करत राहिली जे त्याच्या घरी असताना तिच्या मनात डोकावत होते. आणि मग त्याच्या त्या सौम्य स्पर्शाने तिच्या आत कुठेतरी खोलवर काहीतरी हललं होतं. तिला खास वाटलं होतं, जिवंत वाटलं होतं. तिला खरंच त्याच्याकडे आकर्षण वाटत होतं का? या विचारावरती क्षणभर थांबली, पण ते शक्य नव्हतं. तिला त्याच्याबद्दल खरं तर काही माहिती नव्हती. फक्त नाव आणि नातं तेवढंच. त्याच्याविषयीशी भावना वाटणं योग्य नव्हतं. असं होणं चुकीचं होतं. तिला अशा भावनिक गुंतागुंती परवडणाऱ्या नव्हत्या. आणि जर खरंच तसं असेल तर ती काय करणार होती? पण असं काही असणं योग्य नव्हतं. लोक काय म्हणतील? वेद काका आणि निलिमा आंटी? त्यांनी तिच्यावर किती विश्वास दाखवला होता. तिने जे करायला हवं ते योग्यच करावं असाच विश्वास ठेवला होता. पण आर्यनकडे आकर्षित होण्यात नक्की चूक काय आहे? तिच्या मनातल्या एका छोट्याशा आवाजाने विचारलं. तीही एक सामान्य मुलगीच होती. अगदी आतून तिच्याही भावना होत्या. जरी तिने सगळ्यांना दूर लोटलं होतं आणि स्वतःला एका अंधाऱ्या किल्ल्यात बंद केलं होतं, तरीही ती जग फक्त पाहत बसू शकत नव्हती. जणू स्वतःला सावलीत झाकून केवळ अस्तित्वात राहत होती. जर सगळं सामान्य असतं तर कदाचित मला काही वाटलंही नसतं, ती स्वतःलाच उत्तर दिलं. सध्या तरी तिला हेही माहीत नव्हतं की ती स्वतः कुठे उभी आहे किंवा आहे तरी कोण. आणि म्हणून एखाद्या अशा माणसाबद्दल काहीतरी वाटणं जो तिच्याच विरुद्ध स्वभावाचा होता, हे तर आपत्तीच ठरू शकलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे तो तिला त्या प्रकारे कधीच पाहणार नाही. त्याला एखादी बळकट ठाम स्त्री हवी होती.
जी त्याला आनंदी ठेवू शकेल. पण ती तर निराशा आणि उदासीच्या सावलीत गोंधळलेली, आपली ओळखच हरवून बसलेली एक कमकुवत मुलगी होती. ती त्याच्यावर स्वतःचा भार टाकू शकत नव्हती. दुसरी गोष्ट, समजा त्याच्याही मनात तिच्यासाठी कणव किंवा सहानुभूती व्यतिरिक्त काही भावना असतील, तरी त्या दोघांच्या मध्ये असलेल्या अडथळ्यांमधून मार्ग काढणं जवळपास अशक्य होतं. थांब, काय? ती स्वतःलाच थांबवते. मी इतका पुढचा का विचार करते? याला काहीच भविष्य नाही आणि म्हणूनच त्या मार्गावर चालणंच योग्य नव्हतं, जो सुरू होण्याआधीच संपणार होता. पण असं बोलणं सोपं होतं, करणं नाही. तिने आपली स्केच पाहिली आणि लक्षात आलं. आर्यनचं ते गूढ हास्य तिने शेवटी पकडलं होतं आणि आपोआप तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने हळूहळू पाने पलटली. त्याच्या विविध मूडमध्ये असलेल्या रेखाचित्रांकडे पाहिलं. रागावलेला, हसणारा, गंभीर, अगदी त्याने आपल्या कुत्र्यांशी खेळताना जे क्षण तिने पाहिले होते त्याचेही स्केच होते. ती त्याच्यासमोर इतकी गोंधळलेली असायची, पण आज ती त्याच्या सानिध्यात अगदी शांत का होती? पण उत्तर तिला माहीत होतं, ती ओळख. गंमत म्हणजे तिला असं वाटत होतं की ती त्याला प्रत्यक्ष पाहून जितकं समजते त्यापेक्षा जास्त समजत होती. केवळ त्या प्रतिमा आणि क्षणांचं निरीक्षण करून तिने जे मनात टिपले आणि नंतर कागदावर उतरवले, ती स्वतःला गमावत चालली होती. हळूहळू, सावकाशपणे एक वेगळीच दुनिया गाठत होती. सगळं इतकं गुंतागुंतीचं का होतं? ती त्याला आधीच भेटली असती, वेगळ्या परिस्थितीत तर. नशीब इतकं निर्दयी का निघालं तिच्याशी? आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती वेगळी असती आणि तिला खात्री होती ती आर्यनसमोर इतकी गोंधळलेली राहिली नसती. ती कधीच फार आत्मविश्वासू नव्हती, पण इतकी दबकळीही नव्हती. तिच्या मर्यादित जगात ती कधीतरी आनंदी होती. जीवनात काय करायचं याची एक दिशा होती, स्वप्न होती. जरी ती पूर्ण झाली नसती तरीही ती समाधानी होती. आणि आता तिला काहीच ठाऊक नव्हतं. आणि याचं कारण होतं ते सगळे लोक, ज्यांनी तिला कधीच योग्य न्याय दिला नाही, शेवटपर्यंत. महिन्यानंतर जिथे ती पूर्णपणे शून्य झाली होती, एक छोटंसं आशेचा किरण तिला दिसला होता. पण आता तिला तेही विझवावं लागणार होता. ती पुन्हा नॉर्मल होऊ शकली असती, पुन्हा पूर्ण वाटू लागली असती. ती हळूच उठली, स्केचबुक बंद केलं आणि ड्रॉअरमध्ये ठेवून दिलं. कोणाला दोष द्यावा? फक्त तिचं नशीब? कोणावर खापर फोडावं? कोणतीही चूक नव्हती तिची. जर तिचं कुटुंब मिहिकासारखं मजबूत असतं किंवा ती स्वतः बळकट असती तर कदाचित गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. कदाचित जसं ती बाहेर आली तसं. तोच खरा आशीर्वाद होता. जग पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. भावना पुन्हा जाग्या झाल्या. ती पुन्हा स्वतःला शोधत होती आणि त्यामुळेच तिने ठरवलं सध्या फक्त यावर लक्ष केंद्रित करायचं. आर्यनने तिला सांगितलं होतं, पुन्हा विहिरीत उडी घेणं मूर्खपणाचं असेल, जेव्हा आधीच कळतं की त्याचा परिणाम काय होईल. आणि ती आता ती मूर्ख मुलगी राहणार नव्हती. पण हे धैर्य आलं कुठून? हा बंडखोर स्वभाव? ती विचारात पडली, कारण हे तिच्या स्वभावात नव्हतं. प्रश्न विचारणं, उलट उत्तर देणं, नियतीशी वाद करणं, ती कधीच अशी नव्हती. मग आत्ता का? काय बदललं होतं? किंवा काय बदलत होतं? तिने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. या टप्प्यावर सगळं इतकं गोंधळलेलं वाटत होतं की ती थकून गेली होती. कदाचित आता थोडी झोप घ्यावी असं ती स्वतःला सांगत शांत बसली. आणि हे सगळं मनात ठेवत असते अंथरुणात शिरली आणि जवळजवळ क्षणातच गाढ झोपेत गेली. तिची स्वप्न भरली होती हिरव्यागार दऱ्यांनी, खळबळ वाहणाऱ्या नद्यांनी आणि त्या कडक गाळ्या डोळ्यांनी. पण यावेळी तो माणूस हसत होता, खळखळून हसत होता. आणि तिला खात्री होती की तो काहीही झालं तरी तिला इजा होऊ देणार नव्हता. जरी त्याच्या भावना काहीही असल्या तरीही. ती अधिक खोल झोपेत शिरली, अंग चादरीत गुंडाळत. खूप दिवसांनी पहिल्यांदाच तिला सुरक्षित वाटत होतं. प्रश्न विचारणं ही बदलाची पहिली पायरी असते. आता प्रश्न असा होता की नशीब काय पाहत होतं? अविका या बदलासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी लढेल का? की लढाई सुरू होण्याआधीच हार मानेल? अविका एका प्रकल्पात बुडालेली होती. मुलांसाठी एक काम करत होती. मिसेस सिंह यांनी दिलेल्या सूचना पाळत. तेवढ्या दारावर टकटक झाली आणि तिचं लक्ष भंग झालं. ती उठायच्या आधीच दार उघडलं गेलं आणि ध्रुवचा हसतमुख चेहरा समोर आला. अरे, ये ना. अविकाने हसत त्याचं स्वागत केलं. खूप बिझी आहेस का? तो सहजपणे आत येत त्याने विचारलं. नाही रे, फारसं नाही, अविका म्हणाली. थोडंसं काम करत होते, असं म्हणत तिने कागद एकत्र करून ठेवले. आज काय प्लॅन आहे? ध्रुवने तिच्या पलंगाच्या पायथ्याशी उभा राहत विचारलं. तसं काही नाही. का विचारतो आहेस? तिने विचारलं. म्हणजे असं आहे, ध्रुवने नेहमीच्या त्याच्या हलक्या फुलक्या अंदाजात सांगायला सुरुवात केली. तुझा मनाली टूर तर आपण सगळ्यांनी अगदी दुर्लक्षितच केलाय.
तर आजच्या भागात एवढंच. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.